ठिकाण चैत्रवासी गाव सालंगी येथे एकादशी वर्धापन सोहळ्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. वर्ष 5वे आहे आणि 5व्या वर्षाच्या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा मदत आम्हालाकडे आलेली आहे आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे सप्ताहातील पहिला दिवस हा नामपर अभंग घ्यावा लागतो. म्हणून आजच्या आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग दत्त महाराजांचे निष्ठावंत शिष्य जनार्दन पंत आणि जनार्दन पंतांचे निष्ठावंत शिष्य नाथ महाराज प्रस्तुत अभंग हा उपदेशपर प्रकरणातील असून नामपर आहे आणि म्हणून जनार्दन पंत एकनाथ महाराजांना नामाचं महत्त्व उपदेशाने पटवून देत आहे. अभंग फक्त 4 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगातून जनार्दन पंत नाथरायांना सांगताहेत अनेक या गोष्टी साधन पै नाही. जनार्दन पंत नाथ महाराजांना उपदेश करतात, हे नाथा या सृष्टीमध्ये थोडक्यात त्रैलोक्यामध्ये नवे कलियुगामध्ये अनेक या सृष्टी साधन पै नाही. घेई पालवलाही नामवाची उभा दिगंबर कटी ठेवून कर. उभा दिगंबर कटी ठेवून कर. शोभतसे तिर चंद्रभागा कुंडलिके निज साधिले साधन. कुंडलिके निज साधिले साधन. तेतू हृदय जाण धरी भावे. उभा दिगंबर कटी घेऊन कर. उभा दिगंबर कटी घेऊन कर. शोभतसे तिर चंद्रभागा. म्हणे जनार्दन एकनाथा हृदयी. म्हणे जनार्दन एकनाथा हृदयी. विठ्ठल मंत्र ध्यायी सर्व काळ. उभा दिगंबर कटी ठेवून कर. उभा दिगंबर कटी ठेवून कर. शोभतसे तिर चंद्रभागा. पांडुरंग करो प्रथम
म्हणजे करूया कीर्तन करूया कीर्तन राम नारायण जनी जनार्दन आयुष्य देते. आणि आपण प्रत्येक कीर्तनामध्ये सर्व सांगत असतो नामदेव महाराजांचा की सध्या कलियुगामध्ये समाजाला नितांत गरज आहे जनतेतील जनार्दन त्याचा शोध घेणे. आणि जनतेतील जनार्दन शोधून घ्यायचं असेल तर स्वधर्मे व स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आधी आपल्या स्वरूपाचा विचार केला पाहिजे, स्वरूपाची ओळख केली पाहिजे, आत्म्याची ओळख केली पाहिजे. आणि आत्म्याची ओळख केल्यानंतर जनतेतील जनार्दन ओळखता येईल, अन्यथा नाही. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की जनी जनार्दन आयुष्य देते. तुकोबाऱ्या सांगतात जनी जनार्दन जनी संत बोलती वचन. तर जनतेत जनार्दन आहे त्याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला समतेवर यावं लागेल. जनतेतील जनार्दन शोधण्यासाठी समतेवर यावं लागेल. आणि समतेवर आल्यानंतर आत्मा आणि आत्मी हा भेद नष्ट होईल. आणि आत्मा आणि आत्मी हा भेद नष्ट झाल्यास नंतर या समाजामध्ये अत्याचार बलात्कार व्यभिचार काहीही घडणार नाही. म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद नष्ट झाला पाहिजे. त्याप्रमाणे तो जातीय वाद आहे बरं का. हम सब हिंदू आहे, आपण सगळे हिंदू आहोत बरं का. कोणी म्हणजे इतर जाती नाहीतच, एकच धर्म आहे सनातन. आणि सनातन धर्माचं ब्रीज वाक्य आहे घरातो एक वेगळा जो धर्म आहे बरं का. धर्म हजार धर्म किती जगामध्ये 1000 धर्म आहेत पण एकही जाती. धर्म हजार कदाचित हिंदू इथे बसलेला आहे त्याच्या बाजूला मुस्लिम आहे पण काही अंतर आहे का, काही फरक आहे का, जाणता येईल का आपल्याला? जाणता येणार नाही. तोही माणूस आहे हाही माणूस आहे पण जाती भेदाने हिंदूची शेंडी आहे आणि त्याची दाढी आहे बरं का. आणि जर आपण जाणता येते हा मुस्लिमच आहे कारण त्यांनी तसं एक आपल्या भोवती एक आवरण तयार केलेलं आहे की माणूस लगेच जाणेल असं आहे. आणि जाती धर्मामुळं सध्या जगाची दशा झालेली महाराष्ट्राची. परवाच
आपल्या ताईने आम्हाला एक क्लिप दाखवली. 8 महिन्याच्या मुलीवर 18 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला आणि त्या आईकडून त्याने मागून घेतलं ते म्हणे माझ्याकडे. आणि त्या 8 महिन्याची मुलगी त्याने आपल्या हातावर घेऊन गेला, तिच्यावर बलात्कार केला. त्या मुलीची अवस्था अतिशय कठीण झाली आणि कापत ती मृत्यू पावली. त्यालाही पकडलं वगैरे वगैरे, जाऊ तो विषय आपला नाही. पण हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला धर्माचा अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत खऱ्या धर्माचा अभ्यास आपल्या जीवनात होत नाही आणि त्याच्यासाठी नितांत आपल्याला सद्गुरूची गरज आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी एवढा मोठा प्रकल्प आहे. पांडुरंगाच्या कृपेने आणि आमचे नागेंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा एकादशी वर्धापन दिनाचा प्रकल्प बरं का, संपूर्ण ग्रामस्थ अगदी आनंदाने आपण साजरा करत आहोत. 5वं वर्ष आहे आणि मला त्याच्याशी सांगितलं की 125वी एकादशी आहे बरं का. आणि त्यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी अगदी आनंदाने कार्य करून राहिलेलो आहोत. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्याचप्रमाणे हरिपाठ आणि कीर्तन, सकाळी काकडा, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करीत असतो. आणि आजचा जो उत्साह आहे तो वेगळाच आहे. आणि 125वी ही एकादशी नाही का. तर आपण एकादशीचा विचार केला तर एकादशी असा छंद मानसी. एकादशी नुसतं छंद जरी घेतला आपण, छंद लागला टिटवीला, तिने समुद्री आटविला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद, आता घरी छंद जाय कुठून या भावबंद. नुसतं आपण एकादशी म्हणत राहिलो तर निश्चित आपण या भवसागराच्या बंधनातून पार करून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अगदी थोडक्यात सांगायचं तर आपले महाराष्ट्रात जन्माला आलेले महान असे संत तुकोबराया यांना 25 किलो सोन्याचा नजराणा घेऊन छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे राजे घेऊन आले होते. त्यांना वाटलं परिस्थिती फार नाजूक झालेली आहे आणि नजराणा पाहिल्यानंतर तुकोबरांना त्याचा आनंद वाटला नाही. तुकोबराच्या मुखातून सहज निघाला बरं का, कंठी मिरवा तुलसी एकादशी हे फार दुया अर्थ असतात. मला वाटतं तुकोबराने असं म्हणायला पाहिजे, गळा मिरवा तुळस. तर तुळशीची मला कंठात घालता येणार नाही. गळा म्हणजे कंठ नाही आणि कंठ म्हणजे गळा नाही बरं का. मला वाटतं कंठ आतमध्ये आणि गळा कंठाच्या बाहेर. आणि जे सोपास्कार आहेत ते गळ्यामध्ये घालता येतील, कंठात नाही. आणि म्हणून तुकोबाने इथे काहीतरी वेगळं सांगायचं असेल असं म्हणायला हरकत नाही. पण तो अधिकार तुकोबारायांचा, मला एवढं सांगायचं की काय अधिकार तुकोबारायांचा की महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय त्यांना सुद्धा ठणकावून सांगणारे तुकोबाराय. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी. तुकोबाराय सांगतात छत्रपती शिवरायांना, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपती शिवरायांना आज्ञा केली तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ.
आम्ही आनंदी होऊ. आता तुम्ही सांगा, विठ्ठल विठ्ठल म्हणून सुटू भीक का म्हणून? विठ्ठल विठ्ठल म्हणून भीक मागायला लागेल, सुखी होणार नाही बरं का. कारण जे सुख आहे ते फार वेगळं आहे. आणि कलियुगाचा जो महिमा आहे तो तुम्हाला सुंदर सांगतात. कलियुगा माझे करावे नामस्मरण करायचं हे कीर्तन नाही, हा भक्तीचा डांगोर आहे. या भक्तीच्या डांगोराने अहंकार वाढेल आणि अनेक कीर्तन करणारे सुद्धा कदाचित खाली गेल्याशिवाय राहणार नाही. कारण तो पुढे शब्द आपल्याला वापरायचा नाही, कदाचित खाली जाण्याची शक्यता आहे. कारण जेवढे तुम्ही पाठांतर कराल तेवढा अहंकार वाढतो बरं का. की जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढा अहंकार जिंकतो. अहंकार झाला, तुका म्हणे किती सुख आहे. अहंकार गेला, तुका म्हणे एकाच ध्यात दोन्ही क्रिया घडतात. एकाच ध्यात दोन्ही क्रिया घडतात. या ध्यामध्ये अहंकार झाला तर तो वाया जाईल, आणि अहंकार गेला तर हाच देह देव होईल. हाच देह देव होईल. आणि या देहातून आपल्याला देवापर्यंत पोचायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे बरं का. आणि जनार्दन कोणते इतके सुंदर सांगतात बरं का. कंठीरावो नाम हा माझा नवस, त्यांच्याकडे नवस करतात. नवस अनेक करतात. आता नवसाचे गणपती अगदी जवळच आलेले आहेत. गणपतीकडे नवस करायचा आणि तो नवस सिद्ध झाला की आपणही गणपती, बहुतेक गणपती नवसाचेच आहेत बरं का. आणि मग आपण गणपतीकडे नवस करतो, काहीतरी आपल्याकडे शरीराला सुख मागतो, पुत्र मागतो, पुत्री मागतो, आणखी सौख्य मागतो, आणखी काही वेगळं. पण जनार्दन पंतांनी दत्त महाराजांकडे मागलं, कंठीराव नाम हा माझा नवस. काय नवस केला की ते नाम आहे ते माझ्या कंठात राहू बरं का. एवढीच आस त्यांनी केलेली आहे गुरुरायांकडं की फक्त जे नाम आहे ते माझ्या कंठात राहावं. म्हणजे नाम हे कंठात असलं पाहिजे, ओठात असून काही फायदा नाही आहे बरं का. आणि म्हणून नामाचा जो दुय्य विचार आहे तो या ठिकाणी म्हणजे जनार्दन पंतांनी एकनाथ महाराजांना उपदेशपर प्रकरणातून नामाची महती सांगितलेले अभंगाचं पहिलं चरण. Bye.
अनिक या सृष्टी नाही पै साधन. या सृष्टीमध्ये, या कलियुगामध्ये कोणतंही साधन आता शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून एकमेव एक साधन आहे. ते साधन नाही तर ते साध्य आहे. नाम हे साधन नाही, नाम हे साध्य आहे, बरं का. आणि म्हणून जनार्दन पंत नाथमार्गांना सांगतात की घेई पा लवलाई नाम वाचे. काय सांगतात की तुझ्या वाचेने अगदी घाई कर, लवकर, आणि प्रभूचं नामस्मरण कर. वाचेने नामस्मरण करायला सांगितलेलं बरं का. आपलं पुढे पाहायचंच आहे ते, कारण नामस्मरण आपल्याला करायचं आहे, पण नाम कसं करावं हा फार महत्त्वाचा विषय आहे. आज आपण जर विचार केला तर कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगामध्ये, कृतयुगामध्ये ध्यानाने भगवंताची प्राप्ती होती. फक्त ध्यान करायचं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली ऋषी मुनींनी, बरं का. तरी सुद्धा देव स्वप्नात सुद्धा पाहायला मिळाला नाही. कारण ते कुठे होते? ध्यानात होते. ध्येयापर्यंत पोचलेच नाही. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नितांत सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू तुम्हाला ध्यानातून ध्येयापर्यंत घेऊन जातील. आणि सद्गुरू शिवाय तुम्ही ध्यान केलं तर आयुष्यभर तुम्ही ध्यानात करीत राहा. म्हणून 60,000 वर्ष तपश्चर्या ऋषी मुनींनी केली, पण देव कळला नाही. देव कळला नाही. नारदांना सुद्धा, व्यासांना सुद्धा, बरं का. पण त्यांनी मात्र स्वतः कबुली केली. व्यासांनी सुद्धा सांगितलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांची निर्मिती केली, पण मला सुख, संपन्नता किंवा आनंद प्राप्त झालेला नाही. मग काय करायला पाहिजे? तर म्हणजे भागवताची प्राप्ती. कारण भागवतामध्ये भगवंताच्या लीला आहेत. आणि जेव्हा भागवतामध्ये व्यास मुनींनी भगवंत श्रीकृष्णाच्या लीला वर्णन केल्या, तेव्हा त्यांना सुख आणि आनंद प्राप्त झाला. नारदाची सुद्धा तीच अवस्था आहे. नारदाने त्रैलोक्यात संचार केला, सगळं काही केलं, पण नारद सूत्र लिहिलं, पण आनंद नाही, चंचलता गेली नाही. ती घालवण्यासाठी नितांत तुम्हा आम्हा देवाधिकांना सुद्धा नितांत सद्गुरूची गरज आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या केली, देव कळला नाही. आणि असे अनेक आहेत, आज सुद्धा आहेत. बरेच महाराज आहेत. मला एक महाराज भेटले, 30 वर्ष झाली. म्हणजे मी आईला सांगितली माझ्या गळ्यात माळ घाल. आईच्या हातून त्यांनी गळ्यात माळ घालून घेतली. 30 वर्ष झाली. आणि आता त्यांना कळलं की गुरु केला पाहिजे. म्हणून मला एकदा फोन केला, मला चालेल का, गुरु बदलला तर चालेल का? तुमच्या आधीचा गुरु कोण आहे? म्हणे आई. आईने काय सांगितलं? म्हणे काहीच नाही. मग या, मला काय सांगितलं की गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही. त्रेतायुगामध्ये यज्ञाने भगवंताची प्राप्ती, यज्ञाने. पण अगदी आपण विचार केला, प्रभू रामचंद्राने सुद्धा राजस्व यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ केला. आणि यज्ञाने फक्त आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल. सनत कुमार सांगतात, बरं का. नारदाने सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे की जेव्हा मी यज्ञ संपादन करतो, यज्ञामध्ये पशुची आहुती द्यावी लागते. यज्ञामध्ये पशुची आहुती द्यावी लागते. आणि म्हणून आम्ही त्याच यज्ञाची वी ओढून आम्ही पण तेच करायला लागलो. पशुपैकी म्हणजे उच्च श्रव घोडा ज्याला अश्व म्हणतात, तो अश्व यज्ञामध्ये बळी द्यायचा, कापायचा त्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो घोडा, अश्व यज्ञामध्ये कापल्यानंतर त्या चिलकंड्या उडायच्या, त्या दुधाच्या होत्या, ते रक्त नव्हतं राहिले. आम्ही म्हणतो तुम्हीही तो प्रयोग केला तरी चालेल. जरी कोंबडा
कापला तुम्ही सांगता व आम्ही सांगतो, पण रक्त आलं नाही पाहिजे. तर कोंबडा कापल्यानंतर दुधाची धार उडत असेल त्याच्या गळ्यातून, तर जरूर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. तरी सुद्धा नारद मुनी सांगतात की तुम्ही 100 यज्ञ केले, 100 यज्ञामध्ये जेवढ्या पशूंची आहुती दिली, हनन केलं, जरा वर पहा, वर पहा जरा, सगळे आवासून आहेत की तुमचा देह केव्हा पडतो, हा स्थूल देह इथे पडेल आणि जेव्हा तुमचा सूक्ष्म देह घेऊन यमराज वर निघतील ना, त्यावेळेला ते पहा कशा वाचून आहे, फाडून खातील, फाडून कुणाला, सूक्ष्म देहाला. ज्याने 100 यज्ञ केले त्यांच्यासाठी स्वर्गानंतर स्वर्गाला तुम्हाला पाठवतील ते, पण मला तर नुसते हाडत करतील स्वर्गामध्ये. सोपं काम नाहीये. यज्ञाने सुद्धा भगवंताची प्राप्ती नाही, तर भगवंताचं वैकुंठ भाववर राहिलं. टप्प्याटप्प्याने जायचंय आपल्याला. कदाचित यज्ञाने स्वर्ग प्राप्ती झाली तर स्वर्गात गेल्यानंतर इंद्रपद प्राप्त आहे, आणि इंद्राच्या खुर्चीवर बसल्यावर बाजूला जो ओरिजिनल इंद्र आहे, म्हणजे कायमस्वरूपी इंद्र, तो बाजूला बसलेला असतो. तो विचारतो, मग काय तुम्ही केलं, किती यज्ञ केले, कशा पद्धतीने केले, किती खर्च आला तुमच्या यज्ञाला वगैरे वगैरे. मग आम्ही तर काय सांगायचंच नाही का, एवढे मी सप्त्याला दिले, एवढे जेवण दिलं, हे एवढं केलं, ते तेवढं केलं, जसे ते सांगत गेले आणि सगळं सांगता पुण्य संपलं. आणि मग इंद्राने सांगितलं, उठा, यज्ञाची पुण्याची पावती सरे, सरेची इंद्रपणाचे उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. राज्य राजवाडे, ऋषी मुनी, प्रभू राम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, ज्याने राजा धर्म असेल, ज्याने यज्ञ केला, त्या यज्ञाने त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली, तर स्वर्गातून पुन्हा खाली यावंच लागलं. कारण तो नियमच आहे महाराज. मृत्यू लोकी तसं येता येत नाही. तो वर गेला ना, त्याला नरकात जावं लागतं. राजा तपांती स्वर्ग आणि स्वर्गांती नरक. स्वर्गातून नरकात यायचं, म्हणजे नरकातून मृत्यूलोकी आपल्याला नियमावली आहे. डायरेक्ट म्हणजे स्वर्गात आपण गेलो तर माणूस म्हणून मृत्यूलोकी आपण येऊ शकत नाही. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. यज्ञाने भगवंताची प्राप्ती होत नाही. द्वापार युगामध्ये दानाने भगवंताची प्राप्ती नाही करत. मग थोडक्यात सांगतो, कर्णाने किती दान केलं, धर्मराजाने किती दान केलं, पण भगवंतापर्यंत नाही पोचू शकले महाराज. राजा धर्म सुद्धा स्वर्गातच गेला, कर्ण सुद्धा स्वर्गातच गेला. पुढे त्याला काय गती मिळाली ते मलाही सांगता येणार नाही, पण दानाने सुद्धा भगवंताची प्राप्ती नाही. आणि कलियुगामध्ये मात्र जेव्हा कलियुगाची पहाट झाली, राजा धर्माने राजा परीक्षितीला सिंहासनावर आरोप केले आणि 5 पांडव प्रभास त्याला निघून गेले. मी थोडक्यात सांगेन. आणि त्याच वेळेला कलीचा प्रादुर्भाव झाला. धर्म हा एकाच पायावर उभा होता आणि धर्माला कलीने मारायला घेतलं होतं. बरं, असे तो काकुळतीला आला होता धर्म. एवढ्यात आमच्या राजा परिस्थितीची फेरफटका मारत होता. त्यांना कळलं तरी इथे काय चाललंय माझ्या राज्यामध्ये, माझ्या राज्यात काय चाललंय. आणि म्हणून ते तिथे थांबला आणि त्यांनी चौकशी केली. तेव्हा कळलं की तो धर्म म्हणजे वृषभ, त्याला बळी म्हणता येणार नाही. कारण मंदिराच्या कळसाला लोटा म्हणू नये. मंदिराचा कळस आहे, त्याला लोटा म्हणता येणार नाही. तसा वृषभ, बरं का, त्याला बैल म्हणता येणार नाही. तो वृषभ कोण आहे, तो बैलच आहे, पण त्याला काय म्हणायचं, वृषभ म्हणायचं. पण आता एवढं सांगायचं की दान ज्याला म्हणतात, तर दानाने ती प्राप्ती होते. पण कलियुगामध्ये हे तिन्ही साधनं
ध्यान, यज्ञ आणि काम ही नॉर्मल झालेले आहेत. आणि जेव्हा राजा परिस्थिती फेरफटका मारत होता तेव्हा त्यानं पाहिलं की एकाच पायावर हा बैल उभा आहे, म्हणजे वृषभ, वरच्यात धर्म, आणि त्याला कलीने मारायला घेतला होता. हे पाहिल्यानंतर राजा परिस्थिती सार्वभौम सत्ताक राजा होता आणि कली सुद्धा त्याला घाबरत होता महाराज. त्याने काठ्याचा दोर आणला, काठ्याचा. आता काठ्यात शिल्लक राहिला नाही, आता काठ्या राहिला नाही, आता प्लॅस्टिकची रस्सी आली बरं का. तो काठ्याचा दोर, त्या दोराने राजा परीक्षितीने कलियुगाला अगदी कर्कतून बांधला, अगदी कणायला लागला. तो बोल, माझ्या राज्यात असं चालणार नाही, अधर्मी चालणार नाही. मग तो यम शरण आला, कली शरण आला राजा परिस्थितीला. आणि शरण आल्यानंतर मग त्याने सांगितलं, मी तुला सोडतो, मी तुला सोडतो, पण मी सांगतो तिथेच राहायचं जिथे जुगार चालू आहे, जिथे माझ्या राज्यामध्ये जिथे जुगार चालू आहे तिथे तू राहा. कोणाला सांगितलं? कलीला सांगितलं. दुसरा नियम सांगितला, जिथे दारूचा गुप्त आहे तिथे तू राहा. तिसरा नियम सांगितला, जिथे सोन्याची दुकानं आहेत तिथे राहा. आणि जिथे खोटं बोललं जात आहे तिथे तू वास कर. कलीला फार आनंद झाला, कलीला फार आनंद झाला. नुसतं आपण शहापूरला गेलो, किती सोन्याची दुकान आहे नाही का, दारूचे गुप्ते विचारायचंच नाही. आता तर म्हणजे ते काय म्हणतात ते बिअर बारचे दुकानं जिकडे तिकडे, तिथे तो कली थोडक्यात सांगायचं जे खोटे बोलतात तिथे. पण जेव्हा त्याला मोकळं सोडल्यानंतर तो सगळ्या राजा परिस्थितीच्या संपूर्ण राज्यात फिरला, तर कुठेही दारूचं दुकान नाही भेटलं. त्याचप्रमाणे कुठे सोन्याचं दुकान सुद्धा नव्हतं, जुगार सुद्धा कुठेच नाही आहे. मग तो नरवश झाला कली आणि पुन्हा राजा परिस्थितीला शरण आला. देवा, मला राहण्यासारखं ठिकाण तुमच्या राज्यात नाही. मग ते प्रसन्न झाले. कली महाराजांनी सांगितलं की कलियुगामध्ये म्हणजे माझ्या राज्यामध्ये नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होईल. आणि ती सुद्धा 60,000 वर्ष नामस्मरण केल्यानंतर नाही, तर फक्त 3.5 दिवसात, नवे 3.5 तासात. लक्षाला का? 3.5 तासात भगवंताची प्राप्ती कलियुगामध्ये कदाचित नाही झाली तर 3.5 दिवस वाट पहा. 3.5 दिवसात नाही झाली तर 3.5 महिने वाट पहा. 3.5 महिन्यात भगवंताची प्राप्ती झाली नाही तर 3.5 वर्ष वाट पहा. आणि 3.5 वर्षात तुम्हाला नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती झाली नाही कदाचित तर वानवा, वाटच पाहू नका. आणि एकादशीच्या महिन्याच्या बाबतीत सांगायचं झालं आपल्याला तर राजा रुक्मांगद होऊन गेला नाही का. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद पावदिला. म्हणजे रुक्मांगद राजा एकादशीचा नियम करत होता, पण नियम करत असताना जेव्हा ज्या राजांनी उत्तम नियम आणि दान धर्म केला त्या वेळेला इंद्राच्या पोटात दुखतं. आता सुद्धा त्या जातीचे लोक आहेतच. दुसऱ्याचं ज्याला चांगलं पाहत नाही तो इंद्राच्याच वंशातला आहे महाराज. आणि अनादी काळापासून तुम्ही जर शास्त्र पडताळली तर सगळ्या गोष्टी इंद्रानेच केलेल्या आहेत बरं का. त्याच्या पोटात दुखतच राहते. तुम्ही दान करायला घेतला, धर्म करायला घेतला, यज्ञ करायला घेतला, कोणी ध्यानाला बसला तरी त्याचं ज्ञान कसं नष्ट करायचं हे हा पत्कर त्या इंद्राचा आहे. आणि अशी माणसं इंद्राच्या वंशातली प्रत्येक गावात 1 ना 2 असतोच.
महाराज त्याच्या राज्यामध्ये पशु पक्षी किडा मुंगी सुद्धा एकादशी धरायचे महाराज. काय म्हणजे माणसं एकादशी करत नाही, सांगून सुद्धा करत नाही. झालं ते काय होतं? त्याच्या पुढे अशी काही माणसं आहेत की एकादशीला आम्ही म्हणतो उपवास नको करू, तर तेवढं तरी कर. तरी त्यांची दुकानं एकादशीला पण चालू आहे, सोमवारी पण चालू आहे, आणि सोमवारी एकादशीला सुद्धा माणसं तिथे दिसतातच. गिराईक आहे म्हणून आहे, नाही का? तर आपण याच्यावर काहीतरी आळा घातला पाहिजे. तर एकादशी ही सामान्य नाही आहे, आणि एकादशीची उत्पत्ती जी आहे ती ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याचप्रमाणे सावित्री पार्वती आणि लक्ष्मी ही 6 जण एकत्र आली. 6 जण एकत्र आल्यानंतर त्यांचा जो श्वास वाढला होता, श्वास बरं का, त्या श्वासातून एक प्रगल्भ अशी शक्ती निर्माण झाली, आणि ती शक्ती गुहेतून बाहेर आली. त्या शक्तीचं नाव आहे एकादशी. त्या शक्तीचं नाव एकादशी आहे. एकादशीला कुणीच मारू शकत नाही, एकादशीला कुणीच युद्धामध्ये पारंगत म्हणजे पराभूत करू शकत नाही. इतकी श्रेष्ठ एकादशी आहे, आणि तिचा नियम आपण पाळलाच पाहिजे. आज 125वी एकादशी साजरी होत आहे, म्हणजे तुम्हा सर्व ग्रामस्थांना जेवढी धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. पण एकीकडे तुकोबा सांगतात, साधने गाण्याची बाळाची अमोरे, साधने गाण्याची बाळाची अमोरे, साधने आपण जर शास्त्राकडे वळलो महाराज, तर मी नेहमी सांगतो, आता सुद्धा तुम्ही आत्मपरीक्षण करा. याची देवगण आहे, देवगण. आपण फक्त लग्नाच्याच वेळेला पाहतो, म्हणजे गण कोणता आहे? राक्षस गण आहे, माणूस गण आहे की देवगण आहे? जी माणसं देवगणाची आहेत ती देवाची भक्ती सहसा करत नाही. ज्या माणसाचा राक्षस गण आहे, आता तुम्ही घरी जाऊन पहा, राक्षस गणाची माणसं भगवंताची भक्ती करतात आणि देवावर विश्वास सुद्धा त्यांचाच आहे. आतापर्यंत अनेक राक्षस होऊन गेले. आमच्या कालपासून जालंधराची कथा आमची चालू आहे. जालंधर म्हणजे लक्ष्मीचा भाऊ, म्हणजे भगवान महाविष्णूचा मेहुणा, बरं का? लक्ष्मीने देवाला आधीच सांगितलं, माझा भाऊ आहे, मारू नका, जालंधराला मारू नका. फार घनघोर युद्ध झालेलं आहे महाराज. भगवान विष्णू प्रसन्न झाले, भगवान विष्णू त्याच्या शौर्यावर प्रसन्न झाले. म्हणे मागा, मी तुमच्या शौर्यावर प्रसन्न आहे. त्याने काय मागावं? म्हणे तुम्ही लक्ष्मी सहित माझ्या घरी येऊन राहा, आणि ते सगळे 33 कोटी देव सुद्धा प्रेमाने बोलावलं बरं का त्यांना. रावणाने दांडगेशाही केली, हमसो कायदा. 33 कोटी देव, ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू सहित बंदीखान्यात ठेवले होते रावणाने. पण जालंधराने बंदीखान्यात नव्हते ठेवले, माझ्या राज्यात येऊन राहा असे सगळे त्याच्या राज्यात येऊन राहिले. पण राज्यात येऊन राहिले तो कालांतराने त्याच्यात बदल झाला, अहंकार झाला, आणि अहंकार झाल्यामुळं त्या देवांना तो त्रास द्यायला लागला. देवांना त्रास द्यायला लागल्यानंतर मग आता काहीतरी त्याच्यात बदल घडवून आणला पाहिजे, म्हणून
त्याची जी पत्नी होती वृंदा, ती पतिव्रता होती आणि जोपर्यंत पतिव्रता वृंदेचं सत्व भरण होत नाही किंवा पातिव्रत्य नष्ट होत नाही तोपर्यंत जालंधराला कुणालाही मारता येणार नाही. आणि शेवटी ती युक्ती भगवान विष्णूने केली आणि भगवान विष्णूची युक्ती करून जालंधराला भगवान शिवाच्या बाणाने मृत्यू आला. आणि म्हणून कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर ते नाम आहे. एका जनार्दनी कलिमाजी नाम साधन उत्तम जपाधी. नाथ महाराज सांगतात की कलीमध्ये उत्तम साधन कोणतं असेल तर कलिमाजी एका जनार्दनी कलिमाजी नाम साधन उत्तम जपाधी. व सगळ्यात उत्तम साधन नामस्मरण करणं आहे, नामाचं जप करणं आहे. आमची माऊली सुद्धा हरिपाठात सांगते जपा जपणे उलटा प्राण हरिपाठात सांगते माऊली हरिपाठात अजपा जपणे उलट प्राणाच्या. फार मोठी त्याच्यात गुंजीत दडलेलं आहे. अजपा म्हणजे ते जपायचंच नाही, ज्याचा जपच नाहीये उलट प्राणाच्या. तुम्ही जेव्हा श्वास घेता ना, श्वास जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा तो वर येईल. कोण वर येईल? अजप. जो जपायचाच नाही तो वर येईल. आणि श्वास जेव्हा बाहेर येईल तेव्हा तो आत जाईल. म्हणजे प्राणाच्या विरुद्ध दिशेने ते कार्य करते. त्याला म्हणतात नाम. नामाचा प्राणाशी आणि या शरीराशी सुद्धा काही एक संबंध नाही. आमचे नाथ महाराज सुंदर सांगतात परेशी न कळे पार पश्चिंतीशी निर्धार मध्यमातो स्थिर वैखर्य. नाथ महाराज सुंदर सांगतात की नाम ज्याला म्हणतात परेशी न कळे पार. परावाच्या तिला सुद्धा अद्याप नाम काय आहे ते कळलं नाही. पश्चिंतीला विचारलं तुझं काय मत आहे, नामाबाबतीत काय मत आहे? पश्चिंतीशी निर्धार. तिने फक्त निर्धार केला आणि स्तब्ध राहिली. मध्यमाला विचारलं नाम काय आहे, मध्यमातो स्थिर. ती स्तब्ध राहिली. वैखरी विचारायचंच नाही. वैखरींचं मौनच पाळलं, काहीच बोलली नाही. नाम त्याला म्हणतात चहू वाचा कुंठित, जिथे चारी वाचा बंद पडल्या. आता आमची ही एक वाचा चालू आहे, वैखरी वाचा. आम्ही जे बोलतो ती वैखरी वाचेने बोलतो. अद्याप क्रमाक्रमाने 3 खाली आहेत. मध्यमा आहे, पश्चिंती आहे आणि परा आहे. या चारी वाचे कुंठी आयशे नाम समर्थ. इतकं समर्थ नाम आहे की चारी वाचा कुंठीत झाली. आम्ही गाव सगळी. नाथ महाराज सांगतात असं जे सोपं आहे तसं सोपं आहे. चारी वाचा जिथे कुंठीत झाल्या असं नाम आम्ही गाव सदोदित सोपे ना. हे सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी पण शहाणा तो धनी देतो येते. त्याला तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे. बरं का, माऊली सांगते आळसी मंदमती केवी. तुका म्हणे घोडा जिंकून जाणे कधी काळा. पण घोडा म्हणजे समाजातला घोडा नाही. बरं का, समाजात भरपूर माणसं घोडे पण फार घोडा होतो असा घोडा इथे चालत नाही. इथे शहाणा घोडा पाहिजे. म्हणजे जाणून ज्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली, त्याला नाम काय आहे हे कळलं, मग नाथ महाराज सांगतात सोपे ना. मग नाम सोपं होईल. सोपं आहे ते, पण शहाणा तो कोणी घेतो येते. ते शहाण्याचं काम आहे. अगदी आपण विचार केला
आणि गुरुची कृपा झाल्यामुळं या जगात मी रहे जगत में सोय मी झोपून राहिलो. अरे नाम नाम तो सब कोई कहे नाम न पाया. कुणाला सांगता नाम न पाया कोय. भरपूर फिरलं विश्व फिरलं धांडवलं त्याने पलटू जाता नाही. त्याला जे प्राप्त झालं त्याचा शोध घेण्यासाठी जनतेत फिरला तर त्याला कुठे शोध लागला नाही. म्हणून ते नर्वस होऊन घरी आले आणि झोपून घेतलं त्यांनी. रहे जगत में झोपून घेतला. आता बोलायचंच नाही, नामाविषयी बोलायचं नाही, कारण नामाचा जो विषय आहे नामाशिवाय काही आता कगणेही नाही. कगणे लक्षात ना नाही टाकायचा तो नाही टाकायचा म्हणजे मरेल नाही का. कसं काय तुम्ही गेले होते ना पाहायला कसं काय म्हणजे नाही टाकणार म्हणजे नाही टाकणार म्हणजे मरायला आला. नामा वाचून काही कगणेची नाही. म्हणजे जगायचं असेल आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर एकच एकमेव उपाय आहे नामस्मरण करणं. आणि म्हणून जनार्दन पंत नाथ महाराजांना उपदेश करतात की बाबा नाथराया आणि जगात सर्वश्रेष्ठ असेल तर नाम आहे आणि त्या नामाचा तू उच्चार कर. वाचेने नामस्मरण कर. का नामस्मरण कर तर कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरं कोणत्याही प्रकारचं साधन नाही. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणजे की वैकुंठीची अवघी किंवा द्वापारीची अवघी संपदा घेऊन आले पंढरीशी. रामकृष्ण जे इथे पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्याने तिथली स्थिती पाहिली आणि स्थिती पाहिल्यानंतर ते ज्या स्थितीत उभे आहे त्याचं वर्णन त्यांना दिगंबर पट्टी ठेवणी कर. सोबत अशी तीर चंद्रभागा. थोडक्यात पंढरपूरच्या पांडुरंगाचं वर्णन आणि चंद्रभागेचं वर्णन जनार्दन पंत दुसऱ्या चरणात करतो. दिगंबर पंथ आहे. दिगंबर पंथ आहे. दिगंबर पंथामध्ये जेवढे पदार्पण करतात ते नागडे फिरतात. म्हणजे कपडा अंगावर ठेवायचा नाही. उभा दिगंबर. भगवंत सुद्धा थोडक्यात सांगतो मी की 8व्या अवतारामध्ये मला वाटतं एवढे कपडे वापरले भगवंताने. फार उंची कपडे वापरले. कोणीच एवढे कपडे कधीच वापरले नसतील. म्हणून आता 9व्या बौद्ध अवतारामध्ये भगवंताला त्या कपड्यांचा वीट आला बरं का. आणखी पुढे जाऊन सांगतो जेव्हा आमचे महात्मा गांधी बॅरिस्टर वकील होण्यासाठी विलायतेला गेले त्यावेळेला त्यांचे इतके उंची कपडे होते विलायतेला गेल्यानंतर. पण बॅरिस्टर वकील होऊन आल्यानंतर जेव्हा भारतामध्ये पदार्पण केलं तर समाजाकडे पाहिल्यानंतर त्यांना उघडी नागडी माणसं पाहायला मिळाली. आणि त्यावेळेला महात्मा गांधी मी एक बॅरिस्टर वकील आहे
याचा त्यांना विसर पडला आणि अंगावरचे कपडे त्यांचा कोणत्या पोशाख पाहिला असेल तर लक्षात येईल महात्मा गांधींचा, बरं का. तो काळा कोट, ती काळी पॅन्ट वगैरे, आणि त्याचा त्याग केला महात्मा गांधींनी. आणि एक फक्त खाली धोतर आणि अंगावर एक पंचा पेरला की जोपर्यंत माझ्या भारतातील जनता योग्य कपडे वापरत नाही, कपडा त्यांना मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या अंगावर उच्च कपडा वापरणार नाही. आणि म्हणून मला वाटतं महात्मा गांधी हे सामान्य नव्हते. मला वाटतं त्यांनी भगवान श्रीकृष्णाचाच अभ्यास केला असेल, आणि म्हणून त्यांनी आपल्या अंगावरचा कपडा बाजूला सारला आणि इथे दिगंबर अवस्थेमध्ये कटी कर ठेवून आणि भगवंत उभे आहेत. कुठे उभे आहेत तर चंद्रभागेच्या तीरावर. आता सांगतो, वारकरी गेलेले सांगतात की आता तिथे फार मोठी क्रांती होणार आहे. कारण पूर्वीचा जो काळ होता तर चंद्रभागेत आपण स्नान केलं आणि तिथे उभं राहिलो तर भगवंताचं मुख दिसत होतं, पांडुरंगाचं मुख दिसत होतं. पण एवढ्या बिल्डिंगी झाल्या सध्या की आपण अगदी नामदेवाच्या पायरीजवळ गेलो तरी विचारायला लागतं की नामदेवाची पायरी कुठे आहे, तुकोबाची पायरी कुठे आहे. म्हणजे एवढ्या बिल्डिंगी झालेल्या आहेत. आता सरकारने निर्णय घेतलेला आहे सगळ्या बिल्डिंगी तोडण्यात येतील आणि त्यांना पर्यायी जागा देण्यात येईल. तर सध्याची भूमिका तशी आहे महाराज. अवस्था फार कठीण आहे. डोंगराला घर बांधायचं, वरून काहीतरी दगड आला की घर मोडलं की सरकारने त्याला पर्यायी जागा द्यायची, अधिक 5-10 लाख रुपये असतात त्याला द्यायचं. बरं, जे घर होतं ते बेकायदेशीर घरं बांधायची आणि मग सवलत मिळवायची आणि मग कायदेशीर जागा सुद्धा गव्हर्नमेंट देऊन राहिलेलं आहे. म्हणून सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे. सध्या भगवंत हा मौनावर आहे. मौन धरेल का सांगा पांडुरंगा. का मौन धरलं सांगा. तर त्याचं हे कारण आहे की कलियुगातील माणसं देवाचं सुद्धा ऐकणार नाही. आणि म्हणून पांडुरंग पंढरपूरला आले. पण पंढरपूरला आल्यानंतर ते दिगंबर वेशात विटेवर उभे राहिले. 28 युगं झाली. किती युगं झाली? 28 युगं झाली. तरी पुंडलिक अद्याप देवाला म्हणत नाही बैस. ते जाणून म्हणून सांगत नाही की काय, की त्यांना आठवणच नाही का ते शुद्धीवरच नाही. पुंडलिक भक्तराज त्याने साधेले काज आणि वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. वैकुंठामध्ये जे निज बीज, नुसते पांडुरंग नाही, वैकुंठामध्ये जे निज बीज ज्याला आपण नाम म्हणतो ते नाम वैकुंठात होतं. तर वैकुंठातील निज ब्रह्म पुंडलिकाने नामस्मरणाच्या बळावर पंढरपुरात आणलं. कारण नामस्मरणाचं बळ नसेल, नामस्मरणाची शक्ती नसेल तर भगवंताला आपलासा करता येणार नाही. आणि म्हणून पुंडलिकाने पंढरपुरामध्ये जे भगवंत आले ती शक्ती आहे आई वडिलांच्या सेवेची. माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी, किंवा तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. इतका सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे शास्त्राने की आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा केली तर देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, देव आपल्या घरी जरी आला तरी जन्म मृत्यूची रहाटी चुकवण्याचा अधिकार देवांना सुद्धा नाही. तो अधिकार फक्त संतांना आहे. म्हणून संतांना शरण जायचं आहे. आणि म्हणून जनार्दन पंत तिसऱ्या चरणात पुंडलिकाने
की हे जे निज तत्व आहे, हे निज तत्व ज्या साधनाने पुंडलिकाला प्राप्त झालं. जनार्दन महाराज सांगतात एकनाथ महाराजांना की हे नाथा तू काय कर, ते तू हृदयी जाण धरी भावे, ते तू ते म्हणजे कोणतं, जे पुंडलिकाला प्राप्त झालं ते तू तुझ्या हृदयामध्ये धरी भावे. आपल्या हृदयामध्ये ते धरायला सांगितलेले कुणाला, नाथ महाराजांना. आणि जनार्दन पंतांच्या शब्दावर विश्वास ठेवून जे पुंडलिकाने निज ब्रह्म प्राप्त करून घेतलं ते जनार्दन पंतांच्या कृपा आशीर्वादाने नाथांना सुद्धा प्राप्त झालं. आणि कलियुगामध्ये दत्त महाराजांनी नाथ महाराजांना भेट दिली, प्रत्यक्ष भेट दिली बरं का. तर कलियुगामध्ये यदू, जनार्दन पंत आणि नाथ महाराज आणि नारायण महाराज जालवणकर यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी भेट दिलेली आहे. आणि ते भेटीचं कारण हे आहे, पुंडलिके निज साधिले साधन. जे साधन निज ब्रह्म प्राप्त करण्यासाठी पुंडलिकाने केलं तेच साधन जनार्दन पंतांनी नाथरायांना दिलं. आणि ते साधन जपत असताना जनार्दन पंतांनी सांगितलं की ते हृदयात जप, त्याचा जप कुठे कर, हृदयामध्ये कर. हृदयात जेव्हा जप करशील तेव्हा देव आपोआप येईल, देव आपोआप तुझ्याकडं येईल. आणि तो जो जप आहे तो आपल्याला करायचा. आता आपण पाहिलं की अजपाने उलट प्राणाच्या जे मनाचा किंवा ज्ञानदेव म्हणे जपमार अंतरी धरवणी श्रीहरी जपे सदा. अंतरामध्ये जपायचं आहे. आपण त्याच्या पुढे आपण जर गेलो तर जनार्दन पंत नक्कीच सुंदर सांगतात की हे नाम आहे बरं का, ते आपल्या अंतरी जपायचं आहे. आणि अंतरी नाम जपलं तर जेणे हा संसार सार होय. हा जो संसार आहे ना, संसार कसा आहे, असार आहे, जन्म मृत्यूरूपी संसार आहे. तो सार म्हणजे जन्म मृत्यूची राहटी चुकवायची असेल तर आपल्याला हे जे नाम आहे ते अंतरात जपायचं आहे. हृदयस्थ आत्माराम नेनती वेदती फिरती तीर्थाटने. त्याच्या पुढे कुठे शोधिशी रामेश्वर हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपवासी कळलाच नाही आम्हाला. हृदयस्थ आत्माराम नेनती वेदती फिरती तीर्थाटनी. किंवा गीतेत माऊली सांगते तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, भ्रांताची कामू विषयावर. बरं का, म्हणजे भ्रांत झालो आपण आणि भ्रांत झाल्यामुळं विषयांच्या पाठीमागे लागलो. आणि विषयांच्या पाठीमागे लागल्यामुळं विषयांची पूर्ण दशा म्हणजे दुःखाचं फळ. विषयांची पूर्तता झाली की त्याला येणारं जे फळ आहे ते दुःख, ते सुख नाही, ते सुख नाही आहे. आणि म्हणून एवढीच आपलं गोष्ट लक्षात घ्यायचे की पुंडलिके निज साधिले साधन, ते तू हृदयी जाण घरी भावे. नाथ महाराज सांगतात की जे पुंडलिकानं केलं नाथा ते तू कर, तुला भगवंताची भेटी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला जो जन्म आहे तो भगवंताची भेटी देव होण्यासाठीच आहे. म्हणून एकदा त्याचं भजन
जायचं नाही. म्हणजे ध्यानाच्या पलीकडची जी ध्येयस्थिती आहे, त्या ध्येयस्थितीमध्ये आपल्याला हृदयामध्ये त्याचं स्मरण करायचं आहे असे जनार्दन पंत नाथ महाराजांना सांगतात. त्याचे पुढे जनाबाई सुद्धा सुंदर गीता पिंगला सुषुम तिन्ही पाहे हृदय होणा. अभ्यास आपल्याला जसं आपण व्यायाम करतो ना, व्यायामाने आपलं वजन कमी होत आहे, तसं वजन कमी न करता हलकं व्हायचं असेल, वजन कमी न करता जर हलकं व्हायचं असेल, आणि ते सामाजिक सांगतो, आपण किती श्रीमंत असू द्या, काय गरीब होतो, लोक काय म्हणतात तो कोट्याधीश आहे, पण समाज काय म्हणतो गरीब आहे. तो गरीब आहे का, तो कोट्याधीश आहे, पण मला वाटतं तो हलका आहे. आपल्याला जर हलकं व्हायचं असेल तर जनाबाई सांगते, इडा पिंगला सुषुम्ना तिन्ही पाहे हृदय पुन्हा. ते तिघींना घेऊन हृदयाच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, बरं का. बरं ते जे हृदय आहे ना, बरं का, हळूहळू चला, तुम्ही कुणाशी ना तुकोबाराया सांगतात, हळूहळू चला, तुम्ही कुणाशी न बोला, कारण ते कुठे चालले, चोरी करायला चालले, भगवंताबरोबर चालले, आणि आपण जर बोलत चाललो तर चोरी आपलं करता येईल का. म्हणून तुकोबा सांगतात, भगवंताचं मनोबल, हळूहळू चला, तुम्ही कुणाशी न बोला. जनाबाई सांगतात, हळूहळू रीग करी सूक्ष्म हृदयांतरी. त्या सूक्ष्म हृदयामध्ये आपल्याला हळूहळू रीग म्हणजे जागा करणे. हळूहळू रीग करी म्हणजे जर कदाचित आपल्याला मूतखडा झाला असेल ना, मूतखडा, तर मूतखडा तेव्हा होतो, मूत्राशयामध्ये एक जागा तयार होते, आणि त्या जागेमध्ये आपली लघवी सर्वप्रथम जास्तीत जास्त केलेलं लोक केले, म्हणजे हा आपल्या शिवलामध्ये थांबा, दुसऱ्या शिवेपर्यंत तो लघवीला जात नाही. किंवा रिक्षावाले पण लवकर लघवीला नाही जात, लघवी आली तरी. तर जर लघवीला जायचा विचार होता, इतक्या 4 माणसं आली, बसा म्हणे, चालला तो सगळं मला, बरं इथे आला आणि 5 उभीच होती. त्याने ठरवलं सगळं मला गेलं जाऊ लघवीला, पण इथे 5 उभी होती, बसा म्हणे, पुन्हा तो सापडला गेला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की रीग म्हणजे घर केल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू रीग करी सूक्ष्म हृदय अंतरी. जनाबाई सांगते, या आपल्या अंतरामध्ये, शरीरामध्ये एक सूक्ष्म हृदय आहे, जे इथे आहे ना, मोठी एवढं हृदय, ते त्याच्या बाबतीत जनाबाई सांगत, ते सूक्ष्म हृदय आहे. हृदय कमलावरी दासी जणी म्हणे धन्य हो. त्या हृदय कमलावर आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण धन्य होऊ, म्हणजे जन्म मृत्यूची रहाटे आपली कुठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जनार्दन पंत सांगतात, म्हणे जनार्दन एकनाथ हृदयी विठ्ठल मंत्र ध्यायी सर्व काळ. त्याच्या पुढे सांगतात, म्हणे जनार्दन एकनाथ सावध होऊन पाहतात, आणि हृदयी गोविंद आठवी सदा. काय सांगतात, तू सावध हो, नाथमाला सांगतात तू सावध हो, आणि हृदयामध्ये गोविंदाचं स्मरण कर, नामपाठ करा, आणि 84चा फेरा उपवा जगी. नाम सर्वात श्रेष्ठ आहे, नाम तिन्ही लोकी श्रेष्ठ, आणि म्हणून शिव नाम तिन्ही लोकी वरिष्ठ, आणि म्हणून जपत तसे शिव श्रेष्ठ, म्हणजे वरिष्ठ नाम आहे. त्याच्या पुढे नामाचा महिमा जनी जाणे, ज्याचा विठ्ठलची होणे, त्याच्या पुढे जाऊन जेवढे पाप नाही त्रिजगती, म्हणजे तेवढी नामाची निजशक्ती, म्हणजे नामाची निजशक्ती एवढे की त्या लोक जेवढं पाप आहे तेवढं जाळून भस्म करण्याची ताकद नामाच्या स्फुलिंगवत शक्तीमध्ये. एक ठिंगी जरी पडली नामाची तर त्या लोक जेवढं पापाचे डोंगर आहे तेवढे जळून भस्म होतील, एवढी शक्ती नामामध्ये आहे. आणि म्हणून जनार्दन पंत सांगतात की अरे बाबा नाथा, तू सावध हो, आणि तुझ्या हृदयामध्ये गोविंदाचं नामस्मरण कर. गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद, गोविंद तया भेद नाही देवा तया. अशी स्थिती तुम्हाला
होती वेशा होती, पण संतांना शरण गेली. नाम पाठे गणिका गेली मोक्ष पदा, आणि नाम पाठे प्रल्हादा सुख झाले. उगीच नाही बरं का, अग्नी झाली तरी न झाले प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. तो गोविंद बाहेर असताना, हृदयात नसताना प्रल्हादाच्या, प्रल्हाद जळला असता. जळली होलिका, त्याची आत्या होती होलिका. होलिका म्हणजे अग्निपुत्री. अग्नीपासून तिची निर्मिती होती. अग्नी तिला जाळू शकत नव्हती, पण ज्याच्या हृदयात गोविंद आहे त्याला जाणण्यासाठी तिने प्रयत्न केले. आपल्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन आत्या बसली आणि आत्या अग्नीने जळली, प्रल्हाद मात्र झाला नाही. हृदय गोविंद म्हणून या. म्हणून तुम्हाला सर्वांना माझ्या मदपामराची एकच विनंती आहे की गोविंद आपल्या हृदयात त्याचा वास करा, आपल्या हृदयामध्ये नामस्मरण करा आणि या अगदी नाशवंत देहाचं सोनं करून घ्या. बस एवढीच तुम्हाला संपूर्ण या सर्लंबेवासियांना माझी शेवटची विनंती आहे की भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयात करा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, जन्ममृत्यू राहतील कुठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपली वेळ झालेली आहे. 15 मिनिटं पुढे गेलो आपण तरी एकदा संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली